आज आहे 26 जानेवारी आणि आपली सुरुवातच मुळे अतिशय सुंदर झालेली आहे आजच्या दिवसाची. आणि आज विशवचा वाढदिवस आहे. त्याच्या आईबाबांनी हे सर्व काही आपल्या आजीआजोबांसाठी स्पॉन्सर केलेलं आहे. आज 26 जानेवारी साजरा करणार आहेत सगळेजण. सकाळी नाश्त्याला 2 दिवस आधीच मिसळपाव द्यायची ठरलं होतं. त्याच्यामुळे अनिल मामांनी स्वतः मिसळ बनवली होती. विशवचं औक्षण झाल्यानंतर सर्वांनी मस्त मिसळपाववरती ताव मारला. आज आहे प्रजासत्ताक दिन आणि आपल्या वृद्धाश्रमामध्ये देखील आपण आज हा साजरा करत आहोत. तर आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. भारत माता की जय! भारत माता की जय! ज्यांना चालता येत नाही अशा आजी आजोबांना देखील आज आम्ही कार्यक्रमासाठी इथे सहभागी करून घेतलो. पण आता हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये उपस्थित आहेत तारे सर, ज्यांचा आज 62वा वाढदिवस आहे. तारे सरांना समस्त किनारा परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या आजी आजोबांतर्फे खूप शुभाशीर्वाद. कार्यक्रम आता आपण सुरू करतोय असं मी जाहीर करते. या पुढचं जे सूत्रसंचालन आहे ते आपले मामा करतील. सर्वांना नमस्कार. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या किनारा वृद्ध आणि मतिमंद सेवा ट्रस्टच्या वतीनं प्रजासत्ताक दिन आपण इथं साजरा करतोय. मी संस्थेच्या संस्थापक संचालिका प्रीती वैद्य मॅडम तसेच श्री व सौ विजय तारे यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर विराजमान व्हावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत मातेचं पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करावी. कोई है बहारे चमन का पुजारी, कोई है बहारे चमन का पुजारी, कोई है गुलो यास्मीन का पुजारी, मगर हम है किनारा वाले, मगर हम किनारा वाले हैं वतन और समाज के पुजारी. याच उक्तीला अनुसरून आपण 2009 पासून अव्याहतपणे किनारा वृद्धाश्रमच्या वतीनं आपण हे सेवा कार्य करीत आहोत. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करावं. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की मी सर्वांना विनंती करतो की त्याने स्थानापन्न व्हावं. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण 26 जानेवारी 1950 रोजी भारताची घटना मूलतः अस्तित्वात आली आणि आपल्या सर्व भारतीयांना लोकशाही अशी मिळाली. आणि त्यानिमित्त आपण प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. स्वातंत्र्य जरी मिळालं तरी कुठेतरी घटनाकारांना वाटत होतं की एक घटना तयार व्हावी आणि त्या घटनेला अनुसरून सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव मिळावा आणि त्याला अनुसरूनच घटना लिहिली गेली. आणि नंतर 1950 पासून त्या घटनेला अनुसरूनच लोकशाही आपल्या विशाल अशा मातृभूमीत भारत मातेमध्ये चालू आहे. अव्याहतपणे 76 वर्ष. आज या आपल्या किनाऱ्यावर वृद्धाश्रमामध्ये हे साजरा करायचा उद्देशच आहे की घटनेचा जो उद्देश आहे की सर्वांना समान
अधिकार मिळावे, समानता मिळावी आणि त्याला अनुसरूनच अगदी किनारा वृद्धाश्रम 2009 पासून समाजातल्या तळागाळातल्या दुर्लक्षित बेवारस व्यक्तींना समाजात पुन्हा पुनर्स्थापित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या किनारा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून करतो. नियोजन नव्हतं आणि अचानकपणे घडून आलेला हा अतिशय सुंदर असा सोहळा आज ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतायत इथे. तर फक्त बोट पाहिला तुम्ही आणि तुम्ही कधी किनाऱ्यामध्ये आलेले नव्हतात आणि आमचं काय कार्य आहे हे देखील तुम्हाला अजिबात त्याची कल्पना नव्हती. पण आज तुम्ही समक्ष पाहताय की कसे कसे आजी आजोबा आपल्याकडे आहेत ते. आणि आता औक्षणाने आपण सुरुवात करूयात. तारे सरांना समस्त किनारा परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या आजी आजोबांतर्फे खूप शुभाशीर्वाद. तारे सरांना मी विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. खरोखरी म्हणजे मी इथे जे आलो किनारा वृद्धाश्रमात, काय असतं वृद्धाश्रम हे बघितल्यानंतर आतून शब्द फुटत नाहीत. अशी सेवा करणं हे भाग्य लागतं. 26 जानेवारी आणि माझं नाव विजय. ज्या दिवशी चायनाचं युद्ध चालू होतं आणि चायनाच्या युद्धामध्ये माझे काका होते त्या युद्धामध्ये आणि ज्यावेळी तिकडून विजय झाला, माझा जन्म झाला आणि तो विजय झाल्यामुळे मी विजय या निमित्ताने हे केलं. आणि ज्यावेळेस या वृद्धाश्रमात आलो, दरवर्षी अशीच सेवा करायचा मोका द्यावा. खरोखरी वृद्धाश्रमांचे इथले जे काय सर्व लोक आणि हे आहेत यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्यावेत हीच माझी इच्छा आहे. वृद्धाश्रमातील खरोखरी हे जे काय कार्यकर्ते आहेत खरोखरी अप्रतिम आहे. त्यांचा ज्यावेळेस एक फोन झाला आणि त्यांनी मामा काय हवं हे वाक्य सांगितलं तर आतून हृदयाला पाझर फुटला होता की वृद्ध आश्रमामध्ये सुद्धा रिलेटिव्ह आणि नातेवाईक मामा मामा म्हणून जे होतात. आणि आज ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस त्या मॅडम आणि सरांचं जो स्वागत करण्याची पद्धत आहे खरोखरी अप्रतिम आहे. सगळ्यांना खूप मोठा नमस्कार करतो. भारत माता की भारत माता की भारत माता की जय. भारत माता की हे सगळे मोठे माणसं किंवा हे यांना चक्क लहान मुलासारखे जपतात. खरोखरी म्हणजे जेवढे आपल्या आईवडील किंवा समजते यांना जेवढे सांभाळत नसतील खरोखरी अप्रतिम. म्हणजे मी बघितलं प्रत्येकाच्या हाताला धरून इथे आणून त्यांना कपडे व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून आणि त्यांचा बाहेर जो काय असतो 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो त्याप्रमाणे याप्रमाणे आज इथले लोक जेवढे एन्जॉय करतात आणि उत्साही आहेत खरोखरी अप्रतिम. ताई तुम्हाला माझा खूप खूप नमस्कार. आपण प्रयत्न करतोय. सर्व परमेश्वराने आपल्यावरती दिलेली सोपवलेली जबाबदारी असं नक्कीच मी समजते आणि ह्यांच्या आशीर्वादामध्ये जी ताकद असते ती कशातही नाही. त्यामुळे हे जरी वंचित असले, घरापासून लांब असले, कुटुंबियांपासून लांब असले तरीसुद्धा हा सुद्धा एक त्यांचा परिवारच आहे मोठा. त्यामुळे आमचे सर्वांशी एकमेकांशी नातेसंबंध आहेत. तुम्ही येता, तुमच्यासारखी माणसं इथे भेट देतात आणि यांना खरंच एक प्रकारचा मोठा मॉरल सपोर्ट देखील मिळतो, आधार मिळतो त्यांना. त्यामुळे आम्ही हे कार्य सातत्याने गेली 17 वर्ष करत आहोत. तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला दोघांना. या आम्रखंड येते याच्या बटाट्याची चपली पुऱ्या केलेल्या आहेत. 26 जानेवारी निमित्त सगळ्या आजी आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या हातानेच सर्वांना जेवण वाढलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत राहणाऱ्या पंडित मॅम यांनी धान्याचं किट पाठवलं. 50 बरमुडा खरेदी केलेले आहेत आणि ह्याचं जे बिल आहे ते सारी जहां से अच्छा सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत पेड करण्यात आलेलं आहे. तर मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते. आणि गेले 4 दिवस आम्ही जसे बरमुडा आम्हाला हवे होते तसे आम्ही शोधत होतो. तर आज आम्हाला सेम कलरचे अतिशय
छान क्वालिटीचे असे बरमुडाज मिळालेले आहेत आणि आम्ही 3 साईजमध्ये घेतलेले आहेत, मीडियम, एक्सेल आणि डबल एक्सेल साईजमध्ये. तर हे पाणी असे 50 बरमुडा आपण आता इथे घेतलेले आहेत. तर नरसिंहन सर खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे, तर आपण त्या दिवशी हे आपल्या आजोबांना घालूयात. थँक्यू. 2 दिवस आधीच पिंपरीला जाऊन आम्ही 26 जानेवारीची तयारी केली होती. किनाऱ्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध आदिवासी आणि कातकरी वस्त्यांमधल्या ॲक्टिव्हिटीचे फोटो तसेच काही आजी आजोबांना रेस्क्यू करण्यात आलेले फोटो देखील इथे डिस्प्ले म्हणून लावण्यात आलेले होते. आजचं खास आकर्षण होतं ते म्हणजे आमच्या संगीता मावशी, ज्यांनी भारत माता साकारलेली होती. देशभक्तीपर लावलेली गाणी ऐकत सर्व आजी आजोबांनी अतिशय उत्साहात आजचा 26 जानेवारीचा हा दिवस साजरा केला. ज्यांना चालता येत नाही, ज्यांना काही एक्सप्रेस करता येत नाही किंवा ज्यांना काही बोलता देखील येत नाही, अशा आजी आजोबांनी देखील आज उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आणि अशा प्रकारे आजचा हा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन आम्ही अतिशय उत्साहात साजरा केला. सडा रांगोळी, साधं सिंपल डेकोरेशन आणि सर्व आजी आजोबांनी आज लवकर उठून केलेली तयारी यामुळे आज सर्वांमध्येच फार वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. आपणा सर्वांना समस्त किनारा परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.